आहेच, पण त्यासोबत या ठिकाणी आपण बक्षिसांची आतिषबाजी पाहिली आणि आता सुद्धा राजूदादा समर्थक नरेंद्र पाटील यांनी दोन्ही टीमसाठी डॉट 3 चेंडू 500 रुपये, 3 वाईट लगातार 500 रुपये, हॅट्रिक 1000 रुपये, बरोबर आहे, आणि लगातार 3 षटकार मारले तरी 1000 रुपये असं दोन्ही संघांना राजूदादा समर्थक नरेंद्र पाटील यांच्याकडनं पारितोषिक लावलेलं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे दोन्ही सर. संघांनी. धन्यवाद. तर प्रीतम पाटील आणि संजय म्हात्रे आपण थोडस सांगा, सामना लगेच चालू करायचा आहे. चला, पिंटू 11 आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि मैदानाचा लगेच आपण ताबा घ्यायचा आहे. पिंटू 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जरीमरी संघ असेल. तर चला, प्रीतम पाटील पंच असतील, संजय म्हात्रे असतील, आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. चला, आपण सूचना द्या खेळाडूंना, सामना आपण त्वरित चालू करूया. तर चला, सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे आपली. इकडे मात्र पाहतोय आपण पिंटू 11 संघानं गोलंदाजी स्वीकारली तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. अर्थातच वैभव पाटीलचा संघ जरीमरी संघ इथे मात्र तैनात होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जातोय. सगळ्यांचं एक स्वागत पुन्हा एकदा. आणि नक्कीच आपण पाहतोय गेली 2 दिवस बऱ्याच जणांनी सहकार्य केलंय. नक्कीच खास करून नक्कीच तर नक्कीच अनेकांनी सहकार्य केलेत. अर्थातच आमचे विजयदादा पाटील देखील आहेत, विजयदादा आहेत की ज्यांच्या माध्यमातून श्रीराम ज्यूस सेंटर यांच्या माध्यमातून 2 दिवस आपण पाहतोय चांगली सेवा इथे झाली. अर्थातच याच दरम्यान युवराजजी पाटील आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचप्रमाणे नक्कीच विजयदादा पेन कळवे खोपरवली यांचं नक्कीच नाव घेतलं पाहिजे, कारण कोणताही खोपट्यामध्ये सामने असू द्यात त्यांच्या माध्यमातून ज्यूसची व्यवस्था आमच्यापर्यंत नेहमीच होत असते. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. दरम्यान या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण बबनदादा चषक 2021 च्या आयोजनाला आमचे आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विनोदजी म्हात्रे यांच्याकडनं 2500 रुपयांची भव्यतम देणगी आलेली आहे. त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत सदस्या सौ भावनाताई पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर करिश्माताई कमलाकर म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. चला, आपण सामना सुरू करूया. आपण जातोय सामन्याकडे. अर्थातच चला, सूर्य अस्ताला जात चाललाय, कारण सूर्य आपल्यासाठी थांबणार नाहीये. पंचांना विनंती असेल की आपण प्रकाशामध्येच सामने संपायला हवेत. अर्थातच आपल्या गावातीलच 2 सामने आहेत. अर्थातच युवराजजी पाटील यांचं शुभागमन झालंय. एक हरीशी पाटील नक्कीच तुम्हाला सांगेल. आमच्या समवेत प्रवीणजी ठाकूर उपस्थित आहेत. दरम्यान या ठिकाणी युवराज पाटील भीमाशंकर ग्रुपचे अध्यक्ष आणि आमच्या गावचे समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचं स्वागत करेन आणि जाईन मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय. त्याचबरोबर जागृती लक्ष्मण घरत ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 500 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच बबनदादांच्या या आयोजनावरती असणारं प्रेम सर्व मान्यवरांचं आणि त्यांच्या माध्यमातून 2 दिवस अतिशय महत्वाची मदत झालेली आहे. दरम्यान मी सांगेन खऱ्या अर्थानं की बेटिंग काय असते, अनेक प्रकारची बेटिंग लागते आणि आम्हाला समजलंय हरीशी सामना झाला विंधण्या आणि खोपट्यामध्ये. कसली बेटिंग लागली असेल तर जिताड्यांची, म्हणजे काय गजानन पाटील विंधणे आणि प्रवीण पाटील बांधपडा यांच्या माध्यमातून जिताड्यांची बेटिंग प्रवीण पाटील यांनी ती जिंकलेली आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय. एका बाजूला असेल पिंटू 11 पंचांचा इशारा आलाय. इथे मात्र ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रीतम पाटील एका बाजूला पंच असतील तर दुसऱ्या बाजूला नक्कीच 7 स्टार संघाच्या माध्यमातून काय जबरदस्त अनुभव असणारे संजयजी म्हात्रे. यावेळेस पहिला चेंडू सुरेख चेंडू, एक चांगल्या टप्प्यावरचा चेंडू, काही समजला नाहीये. कीपर नक्कीच क्षितिज असेल त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेतन पाटीलच्या माध्यमातून पहिलाच षटक. इथे मात्र पिंटू 11 खोपटेच्या बाजूने, एका बाजूला पिंटू 11 खोपटे तर दुसऱ्या बाजूला जरीमरी खोपटे. यावेळेस मात्र आखून टप्प्याचा चेंडू, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र चांगला आहे का, परंतु नाही. इथे मात्र पंचमच्याकडे बनले जातात. अर्थातच पंचांच्या माध्यमातून स्वैर मारा घोषित केला जातोय.
आणि या स्वैर माराने पहिली धाव मिळाली जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं धावा कशाही येऊ द्यात, पण धावा येणं गरजेचं असतं आणि पहिल्याच धावेनं श्री गणेशा मात्र झालाय तो म्हणजे जरीमरी संघाचा. अर्थातच कोणत्याही प्रकाराने येऊ द्या धावसंख्या येणं फार गरजेचं असतं. म्हणूनच जर आपण पाहतोय तर स्वैर मारा घोषित झालाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला टप्पा, अचूक टप्प्यावरची ही गोलंदाजी, गुडलँड्स पॉइंटवरचा चेंडू, कोणत्याही प्रकारची जास्त अतिरिक्त उसळी न घेणारा चेंडू मात्र पुन्हा एकदा कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय चेतन पाटील गोलंदाजी मार्कवरती असतील. तीन चेंडू जर डॉट झाले तर नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू डॉट झालेत, आता या चेंडूवरती आहे. हा चेंडू जर डॉट झाला असता तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला असता, परंतु या दरम्यान नक्कीच चेंडू मात्र खेळून काढलाय. यावेळेस एक धाव नक्कीच मिळाली जाते आणि एका धावेनं बॅटच्या स्वरूपामध्ये श्री गणेशा आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचला जातोय 2च्या घरात. अर्थातच आपण पाहतोय एक जबरदस्त झुंज इथे खोपट्याच्या मैदानावरती आणि दोन्ही संघ खोपट्याचे गावातले संघ आहेत आणि बबन दादांचं काय अप्रतिम प्रेम आहे खोपट्या क्रिकेटवरती. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक ऑन चेंडू म्हणावा लागेल. इथे मात्र कोणाला बंदिस्त करून ठेवले तर वैभव पाटीलला. काय जबरदस्त फलंदाजी केली होती आधीच्या सामन्यामध्ये, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज चेतन पाटील समोर उभा आहे. दोन्ही खेळाडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू असेल का, परंतु यास चांगला चेंडू घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट डॉट चेंडू 2 झालेत आणि पुन्हा एकदा संधी असेल 500 रुपयाचं कॅश प्राइज जिंकण्याची. अर्थातच चेतन पाटील यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, इथे मात्र 3 चेंडू डॉट केलेत आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. अर्थातच राजू दादा समर्थक आमचे नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान चेतननं षटक टाकला. आपण जर पाहिलं, माझ्यासोबत प्रवीण आहे, तू आहेस, आपण पाहत असतो प्रत्येक चेंडू चेतननं जो टाकला ना प्रवीण, तो प्रत्येक चेंडू वेगवेगळा होता, व्हरायटीज होत्या आणि त्यानं कुठलाही चेंडू वेगवान टाकला नाही. हे अजून दुसरं वैशिष्ट्य. लगातार जे चेंडू टाकले ते संथ गतीने टाकले, कारण फलंदाजाला त्याचा जोर वापरायचा होता आणि त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी बोलत असतो, कारण हळूच चेंडू टाकल्यामुळे ते अजून उसळी घेऊन गेला आणि ही गोष्ट वैभवला आणि राहुलला गेस करता आली नाही. बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला एकमेकांसमवेत खेळलेले हे दोन्ही खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी मात्र चेतन वर्चस्व ठरताना दिसतोय किंवा वरचढ ठरताना दिसतोय. ओव्हर टू चेतन. बरोबर आहे, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. अर्थातच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात, म्हणजे काय झगडून ठेवण्याचा प्रयत्न केला इथे मात्र ते म्हणजेच पिंटू 11 संघानं. यावेळेस मात्र जोरदार हिट केला गेलाय, फटका फसतोय, इथे झेल होईल का असं म्हणताना झेल जमिनीला दान होतोय. साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान केलाय. पहिला झटका बसला असता तो म्हणजे जरीमरी संघाला, परंतु इथे मात्र चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण म्हणतो चुकीला माफी नसते आणि इथे मात्र एक धाव नक्कीच पळून काढण्यामध्ये यश मात्र मिळालं जातंय. या एका धावेनं संघ पुढे जाईल, संघ पोहोचला जातोय 3च्या घरात आणि नक्कीच मी मगाशीच म्हटलं संत गतीनं चाललेला हा खेळ. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन झाले, पूल केलाय चेंडू, नक्कीच मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं. इथे मात्र अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत पूर्ण होतात या 2 धाबा. अशा पद्धतीनं वैभवच्या पाटीलच्या माध्यमातून बॅटमधून या 2 धाबा निघतील आणि खऱ्या अर्थानं या 2 धावानं संघ जाऊन पोहोचला जातोय 5च्या घरात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर 2च धावा होत्या, परंतु नक्कीच आपण रसिक प्रेक्षकांना नक्कीच वाटत असेल की सामना प्रेक्षणीय होणं गरजेचं आहे आणि फटके येणं गरजेचं आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय कधी होईल सांगू शकत नाही. कारण चेतन पाटीलचं पहिलं षटक पाहिलं, काय अप्रतिम टाकलं होतं. यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू इथे पडताना ऑफ एस्टी सोडली आणि पंच आमच्याकडे बनले जातात. याचाच अर्थ हा स्वैर मारा घोषित झालाय आणि अशा पद्धतीने आणखीन एक धाव जोडली जाते. 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अतिशय संत गतीनं चाललेला खेळ आहे. वैभव पाटील सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजेच पिंटू 11 संघाला. यावेळेस बघा पाहिलं बराच वेळ शांत असणारा खेळाडू, इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक येतोय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. अर्थातच कुणाचे 45 आले, कुणाचे
46 आले पण ज्यांचा एकच आला पण एकानं खऱ्या अर्थानं काय दहशत निर्माण केली असे राजू दादा आणि अर्थातच राजू दादांचे समर्थक इथे आमच्या समवेत बसले गेलेत. अर्थातच त्यांच्या माध्यमातून मनसे पक्ष खऱ्या अर्थानं आणि त्याचंच इथे मात्र बघायला मिळते. अर्थात बबनदादा चषक मनसे चषक अर्थातच 2021 यावेळेस पाहिलं वैभव पाटीलने चेंडू सोडून दिलाय कारण खरोखरच एक ऑब्विसली सोडून जाणारा चेंडू होता आणि ऑफच्या बाहेर पिचिंग करणारा चेंडू पंच आमच्याकडे वळले जातात आणि धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 11च्या घरात. 11 धावा धावपटलावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मोठा फटका आलाय परंतु चेंडू हवेत आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक येईल का इथे मात्र जज केली जाते. पुन्हा एकदा चुकी होतीये. चुकीला माफी नाही. वारंवार चुकी इथे मात्र मैदानावरती आणि ती चुकी तुम्हाला खऱ्या अर्थानं दंडित करू शकते. पण इथे मात्र सुस्थितीमध्ये 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 13च्या घरात. दरम्यान चेतन या ठिकाणी आपण पाहिलं तर हा लॉलीपॉप गोळा आपल्या भाषेत म्हणूया आणि हा झेल जमिनीला दान झालाय. मात्र झालाय कोणाचा? वैभवचा. आणि याचा काय बेनिफिट उचलतोय वैभव पाहायचा आहे कारण आक्रमक फलंदाजाला इतका उशीर आपण थांबवू शकत नाही. तो वैभव पुन्हा एकदा आक्रमक प्रहार करण्याच्या मध्ये मात्र चेंडू या ठिकाणी वैभव बाद होतोय आणि तंबूमध्ये परत ओव्हर टू डीजे. कॅच आउट. धन्यवाद धन्यवाद. याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये पाहतोय सन्माननीय आदरणीय मंगेशजी वाजेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली गेली. प्रथमतः मी शब्द सुमनानं या बबनदादा चषकाच्या वतीनं मंगेश दादा यांचं नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय आणि मी लगेचच नंतर थोड्या वेळात विनंती करेन बबनदादांना की आपण आपल्या पवित्र शुभ असते त्यांना यथोचित सन्मान द्यायचा आहे. अर्थातच आपण आलात त्याबद्दल नक्कीच पुन्हा एकदा आपलं शब्द सुमनानं मी हार्दिक स्वागत करतो या बबनदादा चषकाच्या वतीनं. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतोय पहिला झटका बसलाय जरीबरी संघाला. यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत तर म्हणजेच मंथन. 3 षटकांचा खेळ. यावेळेस मंथननं जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा फासलाय. ज्यानं झेल सोडला होता तो झेल मात्र इथे पकडताना दिसतोय. आणखीन एक गडी तंबूच्या विसाव्याला. धन्यवाद डीसी. या दरम्यान जाऊया आपण अतिथी कक्षाकडे जिथे आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मंगेश वाजेकर साहेब अर्थातच नाविक सेना चिडणीस यांचा शुभागमन मंचावरती झालाय. बाबादादांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ असते त्यांना यथोचित मान सन्मान द्यायचा आहे. अर्थातच सन्माननीय आदरणीय मंगेश वाजेकर साहेब नाविक सेना चिटणीस यांचा यथोचित मान सन्मान मंचावरती केला जातोय. अर्थातच खऱ्या अर्थानं या शृंखलेची शोभा आपल्या येण्यानं वाढली गेली. धन्यवाद साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं नक्कीच पुनश्च मी हार्दिक स्वागत करतोय. आणि 2 षटकांचा निर्वाळा झालाय. तर या वेळेस आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला जातोय. तर कौशिकसाठी नक्कीच बक्षीस इथं कॅश प्राइज येताना दिसते. करण म्हात्रे आणि पिंटू स्नेहल यांच्या वतीनं नक्कीच बक्षीस आलंय. अर्थातच 2 विकेट घेतले त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आमच्याकडे जमा आहे ते घेऊन जायचंय. यावेळेस आपण पाहतो नितेश मात्रे म्हटलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा फार मोठा अनुभव. यावेळेस हा चेंडू मात्र खऱ्या अर्थानं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र पंच प्रीतम पाटील आमच्याकडे वळले जातात. स्वैर मारा घोषित झालाय. यावेळेस आणखीन 1 धाव जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचला जातोय 14च्या घरात. 2-14 आमच्या समवेत गुणलेखक दीपेश जोडले गेलेत तर तेजस्वर. यावेळेस ऑफच्या दिशेनं मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय. चेंडू अप ड्राईव्ह फटका बघायला मिळाला. 1 धाव नक्कीच मिळाली जाते. फटका इतका ताकदवान नव्हता परंतु 1च धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार होता परंतु नक्कीच माघारी पाठवलंय ते मनीषला. या दरम्यान आपण पाहतोय नितेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहेत. जबल आपण पाहतोय खोपट्यामध्ये अनेक खेळाडू आहेत. नितेश मात्रे यांचं नक्कीच नाव घेतलं पाहिजे कारण 40+ मध्ये अजूनही खेळतात. यावेळेस गोलंदाजी मार्कवर काय जबरदस्त चेंडू टाकला होता. ब्लॉक ऑन चेंडू. यावेळेस कोणत्याही पद्धतीचा प्रकार करता आला नाहीये.
प्रहार मात्र नक्कीच इथे मात्र करता आलेला नाहीये. चेंडू जातो पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळेस पाहिजे तसा खेळ इथे मैदानावरती बघायला मिळत नाहीये. प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं नाराज आहे, कारण फटकेबाजी इथे मात्र बघायला मिळत नाहीये. यावेळेस काय स्वीप केलाय चेंडू, नक्कीच सीमारेषेकडे जाईल का? लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत असताना अडवला जाईल चेंडू. तोपर्यंत पूर्ण होतात या एक नभे तर 2 धाबा. या 2 धाब्यानं संघ पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 धाबा. आतापर्यंत 2 षटकं संपली, तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय इथे जबरदस्त खेळ बघायला मिळतोय, परंतु तसं पाहिलं तर मनोरंजन होणारा खेळ इथे मात्र बघायला मिळत नाहीये. यावेळेस बॅट पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, इथे मात्र काय घडलंय तर पंच आमच्याकडे वळले जातात आणि पंचांचा इशारा येतो. स्पैर मारा झालाय. अर्थातच आणखीन एक धाव या धावपटलावरती नोंदवली जाते. अर्थातच नितेश मात्र काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आहेत, पंच आमच्याकडे वळले आणि पंचांनी इशारा केला स्पैर मारा. यावेळेस काय जबरदस्त चेंडू, तितका ताकदवान मारलाय. जेलखाली क्षेत्ररक्षक असेल, कोणतीही चुकी होणार नाही. राज मात्रच्या हातातून चेंडू टाकला नाहीये आणि आणखीन एक गडी मात्र इथे बाद होताना दिसतोय. बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 18 धाबा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 18 धाबा. आपण धावपटलावरती पाहतोय आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नितेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती असतील, खेळण्यासाठी असेल मनीष. यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक, इथे मात्र जाईल का? सीमारेषा बाहेर. बघता बघता चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. दरम्यान धन्यवाद. याच दरम्यान कुंदन पाटील आपणास विनंती असेल याच दरम्यान हेमंत पाटील हे देखील आहेत. अर्थातच बबन दादांच्या सोबत काय 2 दिवस काम करणारे अनेक फ्रेंड सर्कल ग्रुप आहेत. अभिजित ठाकूर हे असतील, त्यांना देखील विनंती असेल. आपला मयूर आहे. अर्थातच अनेक मंडळी आहेत, अनेक मित्र परिवार आहेत की ज्यांनी 2 दिवस, लखन ठाकूर हे देखील आहेत, त्यांचं देखील नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाईल. अर्थातच आपण पाहतोय मंचाकडे सन्माननीय आदरणीय बी एन डाकी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली जाते. मंचाकडे त्यांचं शुभागमन होताना दिसतोय. बी एन डाकी साहेब यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अर्थातच सन्माननीय आदरणीय बी एन डाकी साहेब यांचं शुभागमन मंचावरती झालंय, तर त्यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. तर चला, कुंदन पाटील, हेमंत पाटील आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. अर्थातच आपलं साथ आपलं फार मोलाचं आणि आपली साथ नक्कीच बबनदादांना लाभली गेली. आपला यथोचित मान सन्मान मंचावरून केला जातोय. अर्थातच सर्व नक्कीच आपण थोडा वेळ थांबतोय, त्यानंतर आपण स्वागताकडे वळतोय. अर्थातच पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो तर 24 धावसंख्या उभारली. 25 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच पिंटू 11 संघाला. अर्थातच जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच समालोचन कक्षामध्ये देखील बदल होताना दिसतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जातोय. अर्थातच प्रवीण ठाकूर सरांकडे जातोय. तर चला, सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. हॅलो हॅलो. तर चला, सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे त्वरित. आपल्याकडे फार वेळ कमी आहे, सूर्य अस्ताला चाललाय. याच दरम्यान मंचावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा पुनश्च मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय प्रवीण सरांकडे. अर्थातच दुसऱ्या सत्राकडे घेऊन जाईन प्रवीण ठाकूर सर फ्रॉम वशिणी. धन्यवाद सर. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. याच साथी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. काय जबरदस्त सामना आपल्या पुढे आणून ठेवला. एका बाजूला जरीमनी खोपटे संघ तर दुसऱ्या बाजूला पिंटू 11 खोपटा संघ. 2 भावंडांमधली लढाई आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. आज खोपटा गावातले सगळे प्रेक्षक मायबाप खुश असतील, त्यांना आज बबनदादा चषकाचे दोन्ही ट्रॉफीज या गावामध्येच असतील.
दरम्यान या ठिकाणी आमचे आदरणीय श्रीमान BNG डाकी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल बबनदादा यांच्या हस्ते या ठिकाणी मायेची उबदार शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. धन्यवाद. ते सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक आहेत, त्याचबरोबर क्रिकेट रसिक आहेत. युवराज पाटील या ठिकाणी ज्यांचा नाम उल्लेख मी मगाशी केला ते आदरणीय श्री युवराज पाटील यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी आम्ही करीत आहोत. क्रिकेट रसिक, समालोचक, एक समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमचे मित्र युवराज पाटील. आणि राजकीय विश्लेषक हा शब्द अतिशय योग्य आहे डाकी साहेब. आणि युवराज पाटील यांचा सत्कार या ठिकाणी बबनदादांच्या हस्ते या ठिकाणी करीत आहोत. सामन्याला सुरुवात होते. ओव्हर टू प्रवीण. कुंदन पाटील ज्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला या सामन्याला लाभतोय, त्यांच्या परीने ते या सामन्यासाठी भरपूर योगदान करतात. कुंदन पाटील, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी हेमंत रमेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी खूप मेहनत करतायत. 2 दिवस त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत, कारण त्यांच्या या सर्वांच्या सहकार्यातून हे सामने आपल्या समोर रंगत आहेत. आणि वैभवच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, कदाचित यॉर्कर ब्रह्मास्त्रांचा वापर करायचा वैभव विसरलाय. या दरम्यान राजूदादा फॅन नरेंद्र पाटील यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तिसरा षटकार होईल का? हल्ला चढवला गेलाय, मात्र झेल पकडला जाईल. मनीष मात्र काहीतरी चुकी करणार नाही आहे. राज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. खर तर बबनदादांवरचं अतिप्रेम, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अगदी लाईन मारण्यापासून मैदानावर अथक परिश्रम करणारे महेश पाटील यांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. विनंती आहे महेश पाटील यांना, आपण व्यासपीठावर या. जयंत पाटील, महेश पाटील यांना विनंती आहे, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत करणारे महेश पाटील असतील, जयंत पाटील यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन महेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यानंतर नक्कीच राजमात्रेला परतावं लागतंय. जयंत पाटील यांना विनंती आहे, व्यासपीठाकडे या. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, लेग स्पिन डिलिव्हरी केली गेली आणि काय जबरदस्त चेंडू राखले गेला. ही डिलिव्हरी साईच्या मैदानावर नाईट स्पर्धेमध्ये अंतिम ठाकूरला बीट करून गेली होती. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना शेवटच्या अंतिम चेंडूवर धाव काढू दिली नव्हती आणि वशिणी सगळा पराभवाचा धक्का दिला होता. आणि यष्टीरक्षक स्वतः, मला तो प्रीतम दादा पाटील तिथं होते, ती आठवण नक्कीच होईल, कारण नक्कीच वशिणी सगळा पराभवाचा धक्का दिला होता आणि सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता. आणि ती स्फोटक गोलंदाजी इथं बघायला मिळत आहे वैभव पाटीलच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. वाह, काय कुठल्याच बळून चेंडू परफ्यूम डिली टाकली गेली. भन्नाट वेगावर स्वार होणारी ही गोलंदाजी, ही मुलुक मैदानी तोप आज मात्र आग ओकताना दिसतोय. वैभव पाटीलनं आज या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली. मैदानावर चौफेर फटकेबाजी तर केलीच, परंतु काय दर्जेदार गोलंदाजी देखील पेश केली गेली. दरम्यान प्रवीण, मी तुला एक सांगतो की पहिलाच चेंडू जिथे कुणालनं तो झेल सोडला होता, म्हणजे झेल घेतला होता परंतु सीमापार गेला नाही, तर पहिल्याच ठिकाणी मोठा हादरा बसला असता आणि राजसारखा मोहरा जर तंबूमध्ये गेला असता तर कदाचित चित्र थोडं आता जे दिसतंय आशावादी ते थोडंसं निराशावादी झालं असतं असं मला वाटतं. तुला काय वाटतंय? नक्कीच नक्कीच, कारण परंतु चांगला प्रयत्न केला होता कुणालनं, परंतु दुर्दैव आडवं आलंय. चेंडू अगदी झेलला आणि बाहेरच होता, तो सीमारेषेच्या पलीकडे चेंडू झेलला गेला होता, म्हणून नक्कीच 6 धावा. अन्यथा राजमात्रेसारखा मोठा मासा पहिल्या चेंडूवर जर पकडला गेला असता तर पिंटू इलेव्हन संघ नक्कीच अडचणीत आला असता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. विजेतेपदाचा करंडक कोणाच्या हातात असेल, आज दोन्ही ट्रॉफी जरी खोपट्या संघाकडे असतील तरी जरीबरे संघ आणि पिंटू इलेव्हन संघ जोरदार प्रयत्नांची मोर्चेबांधी करताना दिसत आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीमध्ये बदल झालाय. अभिजित
मागच्या सामन्यामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली होती. याच नवख्या गोलंदाजानं मोठा अनुभव नाही आहे, परंतु काय घडेल मैदानामध्ये. ऑफ टर्मच्या बाहेर पिचिंग केला गेलाय, पंच नक्की दंडी करतील. स्वेर गोलंदाजी बघायला मिळत आहे अभिजितच्या माध्यमातून. मगाशी अक्रुल पाटील 5 चेंडू जे निर्णायक टाकले गेले अंतिम क्षणी वाईटच्या स्वरूपात, तिथंच खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरला गेला. मी म्हणेन मरुवाई विंदाने संघाला पराभवाला नक्कीच तो कारणीभूत ठरला होता. अक्रुल पाटीलचे ते 5 चेंडू अवांतर. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी टाकली, पेश केली गेली, चेंडू जातो तो निर्धाव. हर्षद हा देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला चांगल्या लाईन लेंथवर काम करताना दिसतोय. अभिजित देखील अंडर-19 मध्ये एकापेक्षा एक सरस मोहरे मिळत आहेत, मात्र हा पुन्हा एकदा चेंडू अवांतर स्वरूपात असणार आहे. हे अवांतर धावा नक्कीच दंडित केल्या गेल्या आहेत क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. नक्कीच हर्षद असेल किंवा अभिजित असेल, कौशिक असेल, एकाच अंडर-19च्या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. ब्लॉक ऑल चेंडू उडवलाय, झेल होईल का, पकडला जाईल. आज मात्र आग लावताना दिसतोय मनीष म्हात्रे, मैदानावर अगदी आग लावताना दिसतोय. वज्रमुठीत पुन्हा एकदा कैद केला गेलाय मनीष म्हात्रेच्या. हर्षद बाद होईल. थँक्यू डीजे. प्रवीण, जरी धावा कमी असल्या तरी आपण जर पाहिलं आतापर्यंतचं तर समान सामना चाललेला आहे. म्हणजे कोणाच्या बाजूला अजून विजयश्री जातोय असं तू सांगू शकत नाही परफेक्ट जिथपर्यंत, कारण आता फक्त एक षटकार आपण पाहिला, त्याच्यानंतर पुन्हा संथ गतीनंच खेळ होतोय. अगदी बरोबर आहे. अजूनही दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. मी म्हणेन अजूनही जरीमरी खपटा संघ हार मानायला तयार नाही आहे किंवा पिंटू 11 संघ देखील जिंकलेला नाही आहे. यालाच खेळ म्हणताय. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि काय अप्रतिम सामना आपल्या पुढे आणून ठेवलाय. अभिजित देखील काय दर्जेदार गोलंदाजी करताना दिसतोय. झेल उडालाय, झेल जमीनला दान, सागर ठाकूर मोठं जीवदान देतोय. आणि जीवदान कोणाला दिलंय, कालच्या दिवसभरामध्ये ज्यानं अंतिम चेंडूवर 5 धावांची गरज असताना ज्या गोट्यानं हवाई यल्ला केला होता त्या फलंदाजाला मिळतंय जीवदान. म्हणजेच प्रवीण, मी नुकताच सांगितलं होतं की अजून सामना कोणाच्या बाजूने झुकलेला नाही. जरी धावा कमी असल्या आणि फलंदाजांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे की धावा कमी आहे, परंतु अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय अभिजित. नक्कीच, परंतु हा अवांतर चेंडू पुन्हा एकदा धाव देऊन जाईल. ही खराब गोलंदाजी मी म्हणेन. मगाशी अक्रुल पाटीलने ही चुकी केली होती आणि विंदाने संघाला माघारीचं तिकीट देऊन गेली मात्र वैभव सारखा गोलंदाज असताना बोलण्याची गरज आहे, परंतु कम्युनिकेशन गॅप या ठिकाणी मात्र आपण या सामन्यामध्ये पाहतो. एक चेंडू यायचा, एक चेंडू. डीजे 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 आता फक्त आवाज चांगले गाणी द्या. फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना अतिशय जबरदस्त आहे आणि अगदी मान्यवरांची मांदी आली सांगून गेली. मिथिलेश आणि त्यांचे सहकारी आपले बँजो पथकानं अगदी मोहित झालेले आहेत, तुमच्यावर फिदा आहेत. अगदी सन्माननीय अतिथी बीएन टाकी साहेब असतील, विनोद म्हात्रे साहेब असतील आणि सत्यवान भगत साहेब असतील, त्यांच्या समवेत असणारे सर्वच्या सर्व मान्यवरांनी नव्हेच तर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक मायबापाला मोहित करून गेली. तर या वयामध्ये काय दर्जेदार धून त्यांच्या माध्यमातून आली गेली. 7 चेंडू 9 धावा. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना आहासे आहात घेऊन ठेपला गेलाय. खोपटा वर्सेस खोपटा. एकाच आईची 2 लेकरं या मैदानावर रणसंग्रामामध्ये हातगाईची लढाई बघायला मिळते. बॅट आणि चेंडू मध्ये समीकरण जुळलेलं नाहीये. एक धाव दुसऱ्या धावमध्ये परावर्तित होईल का, नाहीये होत. याचा अर्थ असा आहे की क्षितिज मात्रे षटक तर संपलाय, पण क्षितिज मात्रे स्ट्राईकचा मोह त्याला आवरता येत नाहीये. आता मात्र 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. दरम्यान प्रसाद, आपले आजचे डीजे ऑपरेटर, त्यांना या व्यासपीठावर या ठिकाणी वरती नाही वरती या, कृपया आपला या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कारण बबन दादांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये प्रसाद सुद्धा एक महत्वाचा खेळाडू आहे, सहकारी आहे. दरम्यान या बेंजोविषयी बीएन डाकी यांनी सांगितलं की आपण ज्या कबड्डीचं आयोजन करणार आहोत भविष्यामध्ये, तर या कबड्डीच्या आयोजनामध्ये आपला हा बेंजो या ठिकाणी उपस्थित असणार आहे. आणि आपलं आता क्रिकेटचं मनोरंजन करतोय, पण तिथे आपण कबड्डीच्या मैदानावर सुद्धा या छोट्या बाळगोपाळांना आपण पाहू शकाल. आणि युवराज पाटील यांची एक मिश्किल स्माईल आम्हाला बरंच काही सांगून गेले आहे. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. याचं कारण मी का बोलतोय इथे व्यासपीठावर बसलेल्यांना सर्वांना समजलं असेल. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे मंथन म्हात्रे.
नायक ते खलनायक आज काय करेल. अगदी ठेवणीतली बंदूक मी म्हणेन जरीमरी खोपटा संघाची ही ठासनीची बंदूक आहे. दारुगोला प्रचंड आहे. लक्ष्मण गरज सांगतायत आग ओकणारी गोलंदाजी झाली पाहिजे. आरोली उठली गेली लक्ष्मण गरज यांच्या माध्यमातून. बघूया काय घडतंय. 6 चेंडू 8 धावा. क्षितिज मात्र स्ट्राईक एंडकडे असणार आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अप्रतिम अप्रतिम. जो विजेता संघ असेल त्याचा हक्क असेल स्ट्राईकच्या या स्टँडवर अर्थात स्टंप तुम्हाला प्रदान केले जातील त्यांनी ते उचलावेत. 5 चेंडू 8 धावा. सामना होता कुठं आलाय कुठं बघूया काय घडेल. बॅट आणि चेंडूमध्ये समीकरण जुळलं नसलं. 1 धाव नक्कीच देऊन गेलाय राहुल पाटील. क्षेत्ररक्षण किती जबरदस्त आहे. रनआउटचा धोका ठरेल का. यष्ट्यांचा वेध घेतलाय परंतु नक्कीच सकारात्मक उत्तर येत नाही. प्रीतम दादा पाटील यांच्या माध्यमातून 1 धावाचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू 6 धावा. गिरोबा देवाला साकडं घातलंय. आता गिरोबा देव शिवशंभूला साकडं घातलं जात आहे. एका बाजूला जरीमरीला साकडं घातलं जात आहे. बघूया कोण कोणाच्या मदतीला धावतोय. 4 चेंडू 6 धावा. मंथन मात्रे की क्षितिज मात्रे रोखलाय कोणाला बघूया. कोण येणार नाहीये परंतु मदतीला नक्कीच 2 फलंदाजांना करामीची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करावी लागेल. ते मंथरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विजेता पदाचा करंडक कोणाला हुलकावणी देईल. आहा काय डिलिव्हरी टाकली गेली. अगदी मनगडाचा प्रचंड वेग. भन्नाट वेगानं मंथन मात्र गोलंदाजी करतोय. ही राखून ठेवलेली ठासनीची बंदूक बघायला मिळते. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. जरीमरी खोपटा की पिंटू 11 खोपटा संघ कोण मैदानावर जल्लोष साजरा करेल. विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील येणारा काल ठरवेल. 3 चेंडू 6 धावा. क्षितिज मात्रे सारखा मोठा मासा गळाला लागला यासाठी प्रयत्न केले गेलेत कारण क्षितिज मात्रेकडे मनगटी फटके खेळण्याची क्षमता नक्कीच आहे. राज मात्रे 2 चेंडू मध्ये हवाई केले होते. परतल्यानंतर विनिंग पंच कोणाकडे असेल. मंथन मात्रे काय जादूमय गोलंदाजी करतोय. हवाई हल्ला होतोय. प्रचंड मनगडी फटका. षटकार ओला बिग हेड. सामना क्षणार्धात सामन्याचा वाटोला करून गेलाय आणि पिंटू 11 संघ ठरलाय विजेता. 1 चेंडू राखून सामना जिंकलाय. अप्रतिम. जरीमरी खोपटा संघ उपविजेता ठरला. धन्यवाद. या दरम्यान सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अर्थातच म्हटलं जातं याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा 30 गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त इथे मात्र आपण पाहतोय अनेक मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. त्या मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते शेवटचा सोहळा अर्थातच बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न होईल. पण तत्पूर्वी कौशिक यांनी इथे यायचं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. कौशिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. विनंती असेल आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. काय दर्जेदार फटका मी म्हटलं होतं. क्रिकेटच्या पटलावरचे हे 2 नियम आहेत. अर्थात राज मात्रे आणि क्षितिज मात्रे म्हटलं तर हवाई हल्ले कसे करावे हे त्यांना सांगायची गरज नाही आहे. आणि क्षणार्धात सामन्याचं वाटोलं करून देणारा फटका आलाय आणि विजेतेपदाचा बबनदादा चषक 2021चा विजेतेपदाचा करंडक मिळालाय. पिंटू 11 खोपटा तर उपविजेता असणार आहे जरीमरी खोपटा संघ. धन्यवाद प्रवीण ठाकूर सर. तर जाऊया आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे जिथे आपण पाहतोय बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न होईल. पण तत्पूर्वी नक्कीच काही मान्यवरांचा सन्मान इथे होताना दिसेल. अर्थातच या दरम्यान प्रसाद पाटील यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अर्थातच बबनदादांसाठी काय कौशिक यांनी यायचं आहे. 200 रुपयाचं आलंय ना कौशिक. खूप शुभेच्छा तुला. 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते स्वीकारताना दिसतोय. तर याच दरम्यान कौशिक यासाठी 200